सुरुवातीला महत्त्वाची बातमी। नाशिकमधील खड्ड्यांवरून महायुतीत राजकारण सुरू झालंय। भुजबळांना पालकमंत्री करा, शहराला खड्ड्यातून बाहेर काढा अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे। छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची राष्ट्रवादीनं मागणी केली आहे। तर राष्ट्रवादीनं खड्ड्यांच्या प्रश्नावर नाशिकमध्ये ठिकठिकाणी हे बॅनर लावले। नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना बॅनरमधून आवाहन करण्यात आलं। तर नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। नाशिकमधील बॅनरबाजीवरून गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली। भुजबळ साहेबांकडे आणि माझे चांगले संबंध आहे असंही महाजन म्हणाले। आमच्यात कुठेही अबोल किंवा नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर या बॅनरवरून गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। पालकमंत्री पदाचा निर्णय हा वरिष्ठांचा असेल, मात्र भुजबळ आणि आपल्यात कोणतेही वाद नाही, संबंध चांगले आहे, अबोला नाही असं त्यांनी म्हटलंय। सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो, त्यांच्या लोकांच्या। आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील। माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे। माझ्यावर त्याच्यामध्ये कुठे दुरावा नाहीये, कुठे मतभेद नाही। माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत। 4-5 लोकांचा जो आहे मृत्यू झालाय, म्हणून जरा नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंच काही बोललं जात आहे। पण याचा अर्थ जो आहे तेव्हा भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे। आता ज्यांनी हे बोर्ड लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे जी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहे। तर पालकमंत्री बदलल्यानं नाशिकचे खड्डे दूर होणार का? खासदार संजय राऊतांनी खोचक सवाल केला। नाशिकची जबाबदारी